नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत केपलरचे नियम। आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले होते गुरुत्वाकर्षणाचा नियम। त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की हा जो गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे किंवा गुरुत्वीय बल आहे ते विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तूंच्या मध्ये असतं। त्याच्याबद्दल डिटेल आपण पुढे बघणार आहोतच। आज जो आपण भाग बघणार आहोत याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो ग्रह जे वेगवेगळे आपण आकाशात रात्री बघत असतो त्या ग्रहांच्या स्थिती तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की ह्या रोजच्या रोज बदलत असतात। मग ह्या ग्रहांचा ताऱ्यांच्या विषयी आकर्षण हे खूप आधीपासून मानवाला होतंच। जेव्हा दुर्बिणीचा शोध लागलेला नव्हता तेव्हा त्याच्या आधीपासून देखील त्या ग्रहांनी आणि ताऱ्यांनी मानवाचं लक्ष हे वेधून घेतलेलं होतं आणि जस्ट त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्यांचं निरीक्षण करून त्यांच्याबद्दल त्यांच्या गतीबद्दल काही अंदाज वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी हे मांडलेले होते। त्यानंतर गॅलिलिओनं दुर्बिणीचा शोध लावला आणि मग सुरू झाला ह्या ग्रहांच्या अभ्यासाविषयी किंवा त्याच्या अभ्यासाला एक शास्त्रशुद्ध असं वळण आलं असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच अभ्यासाची सुरुवात किंवा त्याचा पाया हा केपलर नावाच्या शास्त्रज्ञांनी पाडला। विद्यार्थ्यांनो, केपलरनी जेव्हा ह्या ग्रहांच्या गतीविषयी आणि त्यांच्या स्थितीविषयी ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करून काही नियम मांडले ज्याला आपण केपलरचे नियम म्हणतो। हे 3 नियम आहेत। तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य माहिती आहे का बघा की हे जे 3 नियम आहेत ते केपलरनं फक्त आणि फक्त निरीक्षणावरून मांडलेले आहेत। रोज तो ग्रह आज इथं आहे, उद्या इथं असेल, परवा तिथं, मग तो कसा त्याची जागा बदलत जातो, कशी दिशा त्याची बदलत जाते आणि मग त्यावरून त्याने हे नियम केलेले आहेत तयार। नंतर पण त्याला ह्या नियमांचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण ज्याला म्हणू आपण ते देता आलं नाही। का अशा पद्धतीनं त्यांची मूवमेंट होते किंवा त्यांची गती अशाच प्रकारे का आहे याचं स्पष्टीकरण केपलरला देता आलेलं नाही। ते नंतर आपल्याला न्यूटनने दिलेलं आहेच। आता बघूयात केपलरचे नियम। ते बघण्याच्या आधी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत लंबवर्तुळाबद्दल। लंबवर्तुळ खरं तर तुम्हाला माहीत आहेच। याचं वैशिष्ट्य असतं जसं की आपल्या वर्तुळाला एक नाभी किंवा एक त्याचा जो सेंटर असतो तसं ह्या लंबवर्तुळाला 2 नाभी असतात किंवा केंद्रक असतात। आपलं जे नॉर्मल नेहमीचं वर्तुळ आहे त्याला एक केंद्रक, बरोबर। तसं हा जो लंबवर्तुळ असतो त्या लंबवर्तुळाचे 2 नाभी किंवा केंद्रक असतात। इथं एक नाभी आणि इथं दुसरी नाभी। नाभीला इंग्रजीमध्ये आपण फोकस म्हणतो, म्हणून मी ह्याला इथं F म्हणजेच फोकस 1 आणि F2 असं म्हणते। आता ह्याचं काय वैशिष्ट्य असतं माहिती आहे? ह्याचा जो परिघ आहे त्या परिघावरती तुम्ही कुठलाही एखादा बिंदू घेतलात, समजा मी एक बिंदू इथं घेतला A आणि दुसरा बिंदू घेतला मी इथे B, तर हे जे 2 बिंदू आहेत त्या दोन्ही बिंदूंची ह्या नाभींपासूनचं जे अंतर आहे त्या अंतराची बेरीज ही इक्वल असते, सेम असते, एकसारखी असते। म्हणजेच काय बघा, A आणि F1 ह्यांच्यामध्ये काहीतरी अंतर आहे, A आणि F2 यांच्यामध्ये पण काहीतरी अंतर आहे। तर ह्या दोन्ही अंतरांची बेरीज बघा म्हणजेच काय, AF1 अधिक AF2 ही काहीतरी बेरीज येईल। ती बेरीज BF1 अधिक BF2 एवढी असते। म्हणजेच असं म्हणता येईल आपल्याला BF1 अधिक BF2। म्हणजेच ह्या लंबवर्तुळाच्या परिघावरती असणारा कुठलाही एक बिंदू आपण जर कन्सिडर केला तर त्याच्यापासून ह्या 2 केंद्रक ज्याला आपण नाभी म्हणूयात त्यांच्या अंतराची जी बेरीज आहे ती सेम, इक्वल, समान असते। आलं लक्षात? हे इथंपर्यंत हे झालं लंबवर्तुळ। आता बघूयात, हे एकदा समजलं तुम्हाला की मग पुढचे केपलरचे नियम समजायला सोपं जाणार। आता याच्यामध्ये बघा पहिला नियम जो आहे तुम्हाला परीक्षेला 3 मार्कांसाठी म्हणजे एक नियम एक असे 3 नियम 1 मार्कासाठी असे 3 मार्कांसाठी वेगवेगळे विचारले जाऊ शकतात किंवा 3 मार्काचा एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला 3ही नियम लिहायला विचारले जाऊ शकतात। ओके, सो आता हे नियम जे आहेत ह्या लंबवर्तुळावरती आधारित असलेले आहेत। याच्यातला जो पहिला नियम आहे तो नियम आपल्याला ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये असणारी जी काय म्हणत आपण रेषा आहे त्या रेषेबद्दल आपल्याला माहिती सांगतो की जसं आता तुम्हाला मी
हा लंबवर्तुळ दाखवला, लंबवर्तुळाला दोन त्रिज्या दोन काय म्हणत आपण नाभी असतात असं मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या दोन नाभींच्या पैकी एका नाभीवरती सूर्य असतो. म्हणजेच आपला जो ग्रह आहे, समजा त्या ग्रहाचा जो मार्ग असतो सूर्याच्या भोवतीने फिरण्याचा, तो मार्ग कसा असतो? लंबवर्तुळाकार. आणि जसं तुम्हाला आता सांगितलं, लंबवर्तुळाला नाभी किती? 2. मग त्या दोन नाभीपैकी ह्या किंवा ह्या नाभीवरती सूर्य असतो. म्हणजे इथं पण असू शकतो. आणि मग तो त्याच्या भोवतीनं जो फिरणारा ग्रह आहे तो असा फिरेल, किंवा इथं सूर्य आहे तो अशा पद्धतीनं फिरणार. बरोबर? म्हणजे आयदर ह्या किंवा ह्या नाभीवरती सूर्य असतो आणि त्या सूर्याच्या भोवतीने तो ग्रह हा लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. हा सांगणारा केपलरचा पहिला नियम आहे. काय नियम आहे बघा ह्याच्यात, की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य हा त्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या एका नाभीवरती असतो. पहिला नियम काय आहे? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. आणि जसं तुम्हाला सांगितलं, लंबवर्तुळाला दोन नाभी आणि त्या नाभीपैकी कुठल्या तरी एका ह्या किंवा ह्या, जसं मगाशी तुम्हाला दाखवलं, आणि त्या कक्षेच्या एका नाभीवर कोण असतो? सूर्य असतो. असा हा केपलरचा पहिला नियम आहे. त्यानंतर दुसरा नियम जो आहे तो ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये जी रेषा आहे, आपण एक इमॅजिनरी किंवा एक काल्पनिक अशी एखादी रेषा आपण इमॅजिन करूयात, की हा त्या ग्रहाचा मार्ग आहे लंबवर्तुळाकार. इथे सूर्य आहे समजा. आता हा सूर्य ह्याच्या भोवतीनं जेव्हा ग्रह फिरत असणार आहे, त्याचा जो काही परिवलन करणार आहे, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, त्या ग्रहाचा आवर्तन काल म्हणतो. म्हणजेच एका ठिकाणाहून परत इथे येऊन इथंपर्यंत येण्यासाठीचा जो लागणारा वेळ आहे त्याला आपण आवर्तन काल म्हणतो. आता बघा, समजा हा ग्रह इथून याचा आवर्तन सुरू करतो, सूर्याच्या भोवतीनं प्रदक्षिणा मारायला तो सुरू करतो. आता ह्या पॉईंटला मी समजा म्हटलं ए पॉईंट. ए पॉईंटपासून समजा इथला पॉईंट मी म्हटला बी, आणि इथे सूर्य आहे ना म्हणून इथं मी एस म्हटलं. आलं लक्षात? सूर्य आहे म्हणून मी ह्या पॉईंटला म्हटलं एस. ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत बिंदूपर्यंत ह्या जो काही ग्रह आहे तो जाताना त्यानं एवढं अंतर कव्हर केलं. बरोबर? आता हे अंतर आपण जर गृहीत धरलं तर पूर्ण ह्या ग्रहानं कव्हर केलेलं जे अंतर आहे त्याचं क्षेत्रफळ हे एवढं होईल. बरोबर? आता समजा आपण अजून एक दुसरा पॉईंट घेऊयात. सी पॉईंटपासून सपोज इथंपर्यंत जायचं आहे त्या ग्रहाला, डी पॉईंट. मग तेव्हा त्यानं हे जे अंतर आहे ते कव्हर केलं आणि हे त्या पूर्ण अंतराचं हे काय म्हणत आपण क्षेत्रफळ झालं. आता बघा, हा दुसरा नियम केपलरचा आपल्याला काय सांगतो, की ही जी रेषा आहे ह्या रेषेनं ठराविक वेळेमध्ये ठराविक अंतर हे कापलेलं आहे. मग ह्या रेषेनं ए पासून बी पर्यंत जाताना जे काही क्षेत्रफळ त्यानं कव्हर केलेलं आहे, की ते जे काही क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ सी पासून डी पर्यंत जाताना जे काही अंतर कव्हर केलेलं आहे, म्हणजे CSD ह्या पूर्ण भागाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ ASB एवढ्या भागाचं आहे.
बरोबर. अजून एखादा पॉईंट आपण घेतला सपोज, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला ह्याच पद्धतीनं हे दाखवता येईल. आता तुम्हाला असा एक फक्त ॲडिशनल एक माहिती सांगते. सूर्याच्या भोवतीनं हा जेव्हा ग्रह फिरत असतो तेव्हा त्याची गती ही एक समान नसते, हे लक्षात घ्या. कधी कधी तो हळूहळू जातो, कधी कधी फास्ट जातो. आणि त्यामुळंच हे जे आहे ना, आता तुम्ही तसं बघायला गेलं तर हे अंतर कमी आहे आणि हे अंतर जास्त आहे. बरोबर. मग तुम्ही म्हणाल हा क्षेत्रफळ कसं काय सिमिलर? त्याच्या मागचं कारण आहे, इथं ह्या भागातून सूर्य जेव्हा त्याची ग्रह त्याची जेव्हा हालचाल होत असते किंवा तो त्याची परिक्रमा करत असतो तेव्हा त्याची असणारी गती ही वेगळी असते आणि इथं असणारी त्याची गती ही वेगळी असते. आणि म्हणून एवढा इथून इथंपर्यंत जायला त्याला जेवढा वेळ लागणार तेवढाच वेळ त्याला इथून इथंपर्यंत जाण्यासाठी लागणार आहे. जेव्हा प्लॅनेट किंवा आपला जो ग्रह आहे तो सूर्याच्या जवळ असतो ना, तेव्हा तो फास्ट जाणार, त्याची जी परिभ्रमण होतं ते फास्ट होणार, त्याची गतीही जास्त असणार. आणि जेव्हा तो लांब असतो सूर्यापासून तेव्हा त्याची गतीही कमी कमी असणार. हे लक्षात घ्या. गतीमध्ये असणाऱ्या फरकामुळं हे क्षेत्रफळ सेम असतं, सारखं असतं. ही माहिती तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही आहे. हे मी सांगते आहे, तुमच्याजवळ हे लिहून ठेवा कुठंतरी, कारण बरेचदा तुम्हाला प्रश्न पडतो हे कसं एकसारखं असेल, तर त्याच्या मागचं कारण हे गतीमध्ये असणारा फरक आहे. आता ह्याच्यावरून आपल्या केपलरचा दुसरा नियम काय तयार होतो बघा. सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी ही जी रेषा आहे, आता जसं आपण बघितलं तर ती रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. हा आपला दुसरा नियम आहे. सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. हे तिन्ही नियम तोंडपाठ करावे लागणार आहेत, पण एकदा समजून घेतलं की तुम्हाला काही अवघड जाणार नाही. कळालं का? बघा, दुसरा नियम, सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी जी रेषा आहे सरळ रेषा असते आणि ती समान कालावधीमध्ये एक समान क्षेत्रफळ हे व्यापते. मग या केसमध्ये जसं तुम्हाला आता दाखवलेलं होतं, दोन्ही क्षेत्रफळही समान असतात. हा आपला दुसरा नियम झाला. आता तिसरा आणि शेवटचा नियम काय आहे बघूयात. आता बघा, हा ग्रह जेव्हा सूर्याच्या भोवतीनं फिरत असतो तेव्हा जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, ह्या ग्रहाचा जो आवर्तन काल असतो, आवर्तन काल कशाला म्हणतात, तर समजा हा सूर्य आहे, इथे ग्रह आहे. या ग्रहाची जी गती आहे इथून सुरुवात करून त्याची परिभ्रमण करत 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 परत याच जागी जेव्हा तो ग्रह येतो तेव्हा त्याचं एक आवर्तन पूर्ण झालं असं आपण म्हणतो. आणि त्यासाठी लागणारा वेळ त्याला म्हणतात आवर्तन काल. आवर्तन म्हणजे काय कळालं, आहे त्या जागेतून निघून पुन्हा आहे त्या जागीच येण्यासाठी येणं त्याला म्हणायचं आवर्तन, आणि त्यासाठी लागणारा वेळ त्याला म्हणायचं आवर्तन काल. आता बघा, ह्या ग्रहाचा जो काही आवर्तन काल असतो त्या कक्षेमध्ये फिरण्यासाठी त्याला लागणारा जो काही वेळ असतो त्या आवर्तन कालाचा वर्ग हा सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये जे काही अंतर आहे, आता इथं अंतर बघायला गेलं, इथलं अंतर बघितलं तर हे कमी आहे, इथं बघितलं तर थोडं जास्त आहे, हे बघितलं तर खूप जास्त आहे. मग आपण काय करतो, जेव्हा सूर्य आणि ग्रह यांच्यामधलं अंतर सांगतो, बरेचदा आपण म्हणतो सूर्यापासून हा ग्रह एवढ्या एवढ्या अंतरावरती आहे, पण आता जर इथं बघितलं तर 3 वेगवेगळे अंतर दिसतात. मग या केसमध्ये काय केलं जातं, त्यांची सरासरी काढली जाते. हे जे सगळं पूर्ण अंतर आहे ह्याची एक सरासरी किंमत काढली जाते आणि त्याच्यावरून ते अंतर हे ठरवण्यात येतं. मग आता तिसरा नियम हा अंतर आणि आवर्तन काल यांच्यामध्ये असणारा सहसंबंध सांगतो. काय आहे बघा हा नियम तिसरा, की हा जो ग्रहाचा आवर्तन काल आहे, ग्रहाच्या
आवर्तन कालाचा वर्ग, हे कळलं, हे पुसते. आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या घनाशी, आवर्तन कालाचा वर्ग हा सूर्य आणि ग्रह, कुठलाही ग्रह यांच्यामधील सरासरी अंतर आपण कन्सिडर करतो इथे. सरासरी अंतराच्या घनाशी, घन शिकलायत ना तुम्ही, वर्ग घन, तर तसे घन त्या घनाशी समानुपाती असतो. आता समानुपाती म्हणजे काय रे? म्हणजेच एक किंमत वाढली की दुसरी पण वाढणार. एक किंमत कमी झाली म्हणजे अंतर वाढलं की वेळ वाढणार, अंतर कमी झालं की वेळ कमी होणार. एक म्हणजे दोन्हीही वाढत असतील किंवा दोन्ही कमी होत असतील तर त्याला म्हणायचं समानुपाती. एक वाढत असेल एक कमी होत असेल तर त्याला म्हणायचं व्यस्तानुपाती. मग आता इथे आवर्तन कालाचा वर्ग, आवर्तन काल, काल ज्याला आपण इंग्रजीमध्ये टाईम म्हणतो म्हणून मी इथे आवर्तन कालाच्या वर्गाला टीचा वर्ग म्हटला, टी स्क्वेअर. अंतर आहे, अंतर ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं अंतर म्हणजे थोडक्यात त्याची त्रिज्याच झाली की नाही, म्हणून त्रिज्येला आपण रेडियस आर म्हणतो आणि त्याचा घन आहे म्हणून आर क्यूब असं आपण म्हटलं. आता हा एवढा मोठा नियम जो आहे तो विज्ञानाच्या भाषेमध्ये आपल्याला एकदम शॉर्टमध्ये कसा लिहायचा बघा, तर टीचा वर्ग हा हे चिन्ह असतं, ह्याला समानुपाती चिन्ह म्हणतात, आर क्यूब. हा एवढा मोठा नियम आपण वैज्ञानिक भाषेमध्ये अशा पद्धतीनं लिहिला. टी वर्ग समानुपाती असतो आर क्यूबशी. टी वर्ग म्हणजे काय आहे, ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये म्हणजे ह्यांचा जो काही आवर्तन काल आहे, ग्रहाला सूर्याच्या भोवतीनं फिरण्यासाठी आवर्तन करण्यासाठी जो काही लागणारा वेळ आहे त्याचा वर्ग हा त्या दोघांच्या मधील अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. आता हेच आपण असं पण लिहू शकतो बघा. आता हे जो तिसरा नियम आहे, ह्या तिसऱ्या नियमावरती आपल्याला गणित सोडवायचे आहेत नंतर, आणि त्यासाठी इथंच मी तुम्हाला आत्ताच हा दाखवते. हा तिसरा नियम आपण कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीनं लिहू शकतो. आपण ही पहिली पद्धत अशी लिहू शकतो, किंवा टी वर्ग बरोबर के आर क्यूब असं पण लिहू शकतो. के हा स्थिरांक असतो इथे. किंवा आपण असं पण लिहू शकतो, टी वर्ग छेद आर क्यूब इज इक्वल टू के. आणि अजून एक पद्धत अशी आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1/k. ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केपलरचा तिसरा नियम हा लिहू शकता. गणित जो आपल्याला ह्या चॅप्टरवरती जी काही सॉल्व करायची आहेत ह्याच्याशिवाय तिसरा ह्याच्यातला काही फॉर्म्युला केपलरच्या नियमातला यूज करायचा नाही. इथं आता तुम्ही म्हणाल हे के कसं 1/k कसं आलं, तर ते टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के अपॉन 1 असतं ना. मग आता त्याच्या उलट घेतलाय, आर क्यूब वर घेतलाय, टी स्क्वेअर खाली घेतलाय म्हणून 1/k असं केलं. हे किंवा हे अशा 4 पद्धतीनं आपल्याला हा केपलरचा तिसरा नियम आहे तो लिहिता येतो. आलं लक्षात? होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं ते मला नक्की कळवा. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.